मॉर्निंग आरवी अँड मॉम या चॅनलमध्ये तुमचं मी भाग्यश्री स्वागत करते. तर आज संडे आहे. छान मॉर्निंग झाले, माझं सगळं आवरून झालंय, म्हणजे बाकी आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. आरवी आंघोळीला गेले आणि आज आमच्याकडे आहे छान असा मटणाचा बेत आणि त्यासाठी मी सगळी तयारी चालू केलेली आहे. तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करावा. बरेच दिवसापासून ब्लॉग येत नाही आहेत कारण आरवीची एक्झाम चालू आहे आणि मी तिचा अभ्यास घेण्यामध्ये बिझी आहे. तर आज संडे आहे, म्हटलं चला स्पेशल काहीतरी बनतंय तर तुमच्याबरोबर शेअर करूया. तर इथे मी मटण आणलेलं आहे. ॲक्च्युली आज मटण आणलेलं आहे आम्ही आणि आज बनणार आहे मटण. तर मी त्यासाठी इथे मसाला बारीक करून घेते. मटणाला मी हळद, मीठ आणि गरम मसाला लावून मॅरिनेट करून ठेवलंय. थोडंसं लिंबू पिळायचं बाकी आहे, तर ते करते आणि बोलते तुमच्याबरोबर. इथे मटण मॅरिनेट करून घेतल्यानंतर मी लगेच ते फोडणीला टाकायला घेतलं, कारण बाकीची पण मला कामं होती. म्हटलं मटण शिजायला टाकून आपण बाकी सर्व घरातली कामं करावी. ऑलमोस्ट क्लिनिंग असते, रविवारचं भरपूर सारी कामं पेंडिंग असतात माझी. तर सुरुवातीला मी थोडंसं 3 ते 4 चमचे ऑइल घेतलं होतं. त्याच्यामध्ये कांदा, 2 बारीक चिरलेले कांदे घेतले होते. ते छान ब्राऊन होईस्तोपर्यंत तेलामध्ये भाजून घेतले आणि त्यानंतर मी पेस्ट बनवली होती, जी की कोथिंबीर, आलं, लसूण आणि 1 मिरची घेतली होती छोटीशी. ती मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आणि इथे एका साईडला ओलं खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि आलं त्याची पेस्ट बनवली होती. छान मटणला ते मॅरिनेट करून घेतलं आणि त्यानंतर मी खोबरं आणि कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये खोबऱ्याचा मसाला टाकला. तो पण छान भाजला की त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण टाकलं आणि छान मटण फोडणीला दिलं. तसं तर मला चिकनपेक्षा मटण खायला खूप आवडतं, कारण मटण फ्रेश भेटतं इथे चिकनपेक्षा आणि मला बॉयलर कोंबडीचं चिकन अजिबात आवडत नाही. त्यासाठी माझा प्रत्येक वेळेस प्रयत्न असतो की नाही, मला मटणच खायचं आणि आपण मटणच आणायचं, थोडंसंच आणायचं पण आपण मटणच आणायचं, असा माझा प्रयत्न असतो. तर सुरुवातीला चिकन खायची, पण आता मला चिकन अजिबात आवडत नाही, कारण इथे हायजीन पण मेंटेन नसतं चिकनच्या बाबतीत आणि इथे शक्यतो गावठी कोंबडी भेटत नाही, भेटली तरी म्हणावी अशी भेटत नाही. त्यासाठी माझा प्रयत्न असतो की आपण मटणच आणूया आणि मटणच बनवूया. तर 31ची पण पार्टी करायची होती, म्हणजे कसं 31 तारखेला एकादशी असल्यामुळे मी असं ठरवलं की चला आपण 31 तारखेला तर नाहीच बनवणार, तर आज रविवार आहे, आपल्याकडे टाईम पण आहे, तर आपण हा ट्राय करूया. तर त्यानंतर मग परत बाकीचे मटण फोडणीला टाकलं आणि त्यानंतर मी बाकीची कामं करायला घेतली, म्हणजे जसं की कपडे मशीनला लावणं किंवा घरामधली क्लिनिंग असो. तसं तर मी 2-4 दिवसातून घरामध्ये क्लिनिंग वरच्यावर करत असते आणि जाळ्या म्हटलं तर 15-20 दिवसातून घरामधल्या जाळ्या काढते. पण रविवारी मला मोस्ट ऑफ जास्त टाईम मिळतो, कारण मला सुट्टी असते, ऑफिसला जायचं नसतं. त्या दिवशी मग घरातले सगळे ॲप्लायन्सेस, म्हणजे फ्रीज म्हणा, वॉशिंग मशीन म्हणा किंवा टी व्ही, या सगळ्यांवरती खूप सारी धूळ येते आणि धुळीची आरवीच्या बाबांना खूप ॲलर्जी आहे. त्याच्यामुळे माझा जास्तीत जास्त प्रयत्न असतो की घरामध्ये कमीत कमी धूळ बसेल, म्हणजे जास्त जरा जरी कुठे धूळ दिसली की ती लगेच मी पुसून घेते. फ्रीज क्लीन करणं असो किंवा ग्रोसरी मॅनेज करणं असो किंवा काही गोष्टी क्लीन करणं असो, डब्यामध्ये भरून ठेवायचं असेल किंवा काही बनवून ठेवायचं असेल आठवड्याभरासाठी, तर ही सगळी कामं मी संडेलाच करून घेते. आणि घर चकाचक ठेवायला मला खूप आवडतं. घरामध्ये वस्तू ज्या त्या जागेवर असतील ना, तर मला एकदम छान आणि मोकळं वाटतं. असं अस्ताव्यस्त असलं ना की मला कुठलीच गोष्ट सुचत नाही किंवा कुठली गोष्ट मला पटकन सापडत नाही, माझं खूप कन्फ्युजन होतं. त्यानंतर बाकी सगळी कामं करून घेतली आणि मटण पण शिजलं होतं तेवढ्या वेळामध्ये, तर म्हटलं चला आता ते पण फोडणीला देऊया. इथे मी पातळ रस्स्यासाठी मसाला फ्राय करते. तर मी 2 चमचे तेल घेतलं होतं, कारण ऑलरेडी मी शिजताना 3 ते 4 चमचे तेल टाकलं होतं. त्याच्यानंतर मी इथे 2 चमचे बाजरीचं पीठ टाकलेलं. आमच्याकडे बाजरीचं पीठ टाकलं की टेस्ट प्लसमध्ये जाते असं म्हणायला पण काही हरकत नाही. तर ते दोन्ही पण छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि भाजता आहे ना, आपल्याकडे जो आळणी रस्सा असतो ना, त्याचा रस्सा थोडासा टाकायचा, म्हणजे कसं की जो मसाला आहे ना तो बराच वेळ भाजायचा असतो, जो आपण मटणसाठी बनवतो, रश्श्यासाठी असो किंवा सुक्यासाठी असो, तो बराच वेळ भाजला ना मसाला की प्रॉपर भाजीला टेस्ट पण येते आणि भाजीला टेस्ट तर येते पण थिकनेस पण छान येतो. त्यानंतर मी इथे खोबरं आणि कांदा, लसूण आणि आलं याचं वेगळी पेस्ट बनवलेली ती टाकली आणि ती पण बराच वेळ मी भाजून घेतली.
15-20 मिनटं तरी भाजायचं. जोपर्यंत असं बाजूने तेल सुटत नाही ना तोपर्यंत मसाला फ्राय करायचा छान तेलामध्ये. आणि तेल तुम्हाला जर जास्त वापरायचं नसेल ना तर तुम्ही आळणीमधलं जे थोडंसं वरची तरी असते ना तर ती टाकून पण भाजू शकता. कारण काय काहींना तेल आवडत नाही, मी पण शक्यतो कमीच तेल टाकायचा प्रयत्न करते. त्यानंतर मी इथे एव्हरेस्टचा मटन मसाला टाकला 1 ते 2 चमचे. आणि त्यानंतर माझा फेवरेट मसाला पोटे संडे स्पेशल मसाला मिक्स, खूप छान आहे. अंड्याची भाजी किंवा मटन चिकन तुम्ही कशासाठी वापरू शकता, किंवा तुम्ही पनीरची भाजीसाठी पण हा मसाला वापरू शकता. खूप छान तरी येते आणि टेस्ट पण खूप छान आहे. तर तो मी 2 चमचे टाकला होता. आणि त्यानंतर आम्ही आमच्या घरचा जो कांदा लसूण मसाला असतो तो 1 ते 1.5 चमचा टाकला. आणि छान पातळ भाजी तयार झाली होती. त्यानंतर मी सुकं चिकन असो मटन असो काही असो पण आमच्याकडे सुकं बनवावंच लागतं आणि सगळ्यांना खूप आवडतं ते. मग त्यासाठी सुकं पण मटण बनवलं होतं. आणि बाकीच्या पण सगळ्या गोष्टी चालूच होत्या बाजूला. आरवीबरोबर पण गप्पा मारणं चालू होतं. तसं तर तिचा मंडेला मॅथ्सचा पेपर होता, तिला मी प्रॉब्लेम सॉल्व करायला दिले होते. आणि तिचं चालू होतं की आई हे असं करू का, हे तसं करू का, ह्याचा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा, ते काय करायचं. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझं असं होतं की सगळ्या गोष्टींमध्ये माझं मल्टीटास्किंग चालू असतं की एकीकडे जेवण बनवायचं, एकीकडे आरवीकडे लक्ष द्यायचं किंवा तिचा अभ्यास असो. मला असं वाटतं की मी माझ्या ह्याच्यामध्ये तिचा अभ्यास किंवा तिच्याकडे दुर्लक्ष होऊ नये असं मला सारखं वाटत असतं आणि माझा प्रयत्न चालूच असतो वरच्यावर. त्यानंतर छान गरमागरम बाजरीच्या भाकरी घेतल्या टाकून, कारण आरवीचे बाबा संडेला घरी जेवायला येतात दुपारचे. आणि मग गरमागरम जेवायला आले की आम्ही छान असं जेवण केलं. ऐश्वर्या पण आली होती, ही माझी 2 नंबरची बहीण आहे ऐश्वर्या. आरवीसाठी मी छोटीशी भाकरी केली होती आणि ती मी दाखवते. मी सगळ्यांना विचारलं की तुम्हाला आवडलं का, मला चांगला रिव्ह्यू द्या. तर आरवीच्या बाबांना तर खूप आवडलं होतं, ते बोलले खूप छान झालं. ऐश्वर्याला पण आवडलं होतं. आणि कसं असतं आपण खूप सारी मेहनत करतो, मनापासून एखादा पदार्थ बनवतो आणि त्यानंतर कुणी जर आपल्याला सांगितलं की खूप छान झाले आहे, त्यानंतर आपल्याला जे वाटतं ना आनंद तो काही वेगळाच असतो. झालं जेवण वगैरे झालं. मटण खूप छान झालं होतं. पाणी पिले आत्ताशी. भरपूर भांडी घासायची पडलेत आणि हे मला अजिबात आवडत नाही, पण काय करायचं आहे. पण आत्ता करू नंतर करू. थोडासा ब्रेक घेतला आहे कारण बराच वेळ झालं माझे हात चालूच आहेत. खूप वेळ झालं मी उभी पण होते किचनमध्ये म्हणजे काम करण्यासाठी. तर म्हटलं थोडासा ब्रेक घेऊया आणि मग नंतर थोड्या वेळाने करूया. कसं होतं कारण कंटिन्युअसली काम करत राहिलं ना की मग मला त्यावेळेस नाही का वाटत, पण जेव्हा ते सगळं होऊन जातं ना की नंतर मला इतका थकवा येतो की मला नंतर काय करायची असं इच्छाच उरत नाही. म्हणून म्हटलं आत्ताशी जेवण झालेलं आहे आपलं. गॅस ओटा वगैरे सगळं क्लीन करून झालं. पाणी पिली आणि नंतर म्हटलं भांडी क्लीन करून ठेवलेत, फक्त म्हणजे असं त्याच्यातलं जे खरकट असतं ते काढून वगैरे ठेवले. म्हटलं थोड्या वेळाने पटपट होतील घासून. असं करून ठेवलं ना की आपल्याला भांडी घासायला पण खूप इझी जातं. मग त्याच्यामुळे त्यातलं सगळं खरकटं होतं ते काढून ठेवलं आहे आणि असं बेसिनमध्ये ठेवून दिलेत. थोड्या वेळाने म्हटलं घासते. आणि आता 3-3:30 वाजायला आलेत. संडेचा दिवस इतका फास्टमध्ये जातो ना. ज्यावेळेस मी ऑफिसमध्ये असते ना त्यावेळेस घड्याळाकडे बघून मला कंटाळा येतो, पण टाईम जात नाही. कधी ऑफिसमध्ये पण कसं होतं भरपूर काम असेल ना की टाईम पटकन निघून जातो, पण काम नसलं ना की टाईम पटपट जात नाही. त्यामुळे असं कधी वाटतं की काम आहे तेच बरं आहे आपलं, दिवस पण पटकन जातो. तर ठीक आहे. दुपारी सगळं जेवण आवरलं आणि खूप जेवण झाल्यामुळे खूप सुस्ती पण आली होती, त्यामुळे एक छान अशी झोप काढली. थोडं रेस्ट केलं. त्यानंतर कपडे फोल्ड करायला घेतले आणि ते मी शेजारी आरवीला एक्झाम्पल दिले होते सोडवायला. तिचा मॅथ्सचा पेपर होता मंडेला आणि मी तिला असंच प्रॅक्टिस घेते, कारण मॅथ्सचा पेपर असल्यामुळे प्रॅक्टिस जास्त महत्त्वाची असते. त्यामुळे मी तिला एक्झाम्पल देते आणि ती सोडवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. इथपर्यंत आलाय तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत